प्रसंगाच्या वेळी मुख्यमंत्री देखील काश्मीरला उपमुख्यमंत्री देखील काश्मीरला पोहोचले होते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करून त्यांनी जे स्पेशल विमान मुंबईच्या दिशेने पाठवलं होतं ह्यातच हे सगळे 19 कुटुंबातील 19 जण हे त्या विमानामध्ये आलेले होते। नेमकी तुम्ही शिंदे साहेबांपर्यंत कसा कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही हे सगळे कुटुंबातले सगळे जण मुंबईला परतले? ज्या दिवशी ही घटना झाली सर्व घरचे आणि सोबत महिला मुलं खूप घाबरून गेलेले होते आणि आम्हाला तिथून घरी यायचं, लगेच घरीच जायचं असंच डिसिजन घ्यायचं होतं। रस्ते पण बंद होते, त्यामुळे कटराला तिकडे जाण्याचा, जम्मूला जाण्याचा तर विषय संपला होता। फ्लाईटचे तिकीट आम्ही ओपन करायचं होतं 25,000 30,000, 18-19 जण असल्यामुळे प्रत्येकाची परिस्थिती नाही एवढे तिकीट काढायची किंवा काय। आम्ही मग 2 दिवस हॉटेलवरच काढले, बाहेर निघालो नाही हाय अलर्टमुळे। तेवढ्यात बातमी समजली का माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब हे काश्मीरमध्ये आलेले आहे। मग आम्ही त्यांचे श्रीकांत शिंदे साहेबांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांना कॉन्टॅक्ट केला। त्यांनी आमच्याकडून लिस्ट मागवली आणि साहेबांशी बोलणं करून दिलं। साहेबांशी बोलणं केलं, साहेबांच्या कानावर घातलं का आमचा परिवार इथं खूप अडचणीत आहे, घरचे खूप रडत आहे। ते म्हणे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी अर्धा तासात तुमच्याकडे पोहोचतो। अर्धा तासात ते आम्ही जिथे आहे तिथे आले, आम्हाला तिकीट हातात दिले, आमचं सांत्वन केलं, टेन्शन घेऊ नका, तुम्ही घरी जा बिंदास। एअरपोर्टला आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही त्या अशा प्रकारे घरी आलेलो आहे। हा सगळा प्रसंग घडल्यानंतर तुम्ही घरी आला आहात, आता काय भावना? आता खरं सांगायचं तर तिथे जे होतं त्या भावना आता इथं कोणालाच व्यक्त करता येणार नाही, कारण जी परिस्थिती तिथं होती आणि इथं आलेलो आहे, इथं आता सेफ आहे आम्ही, पण तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप उलट पालट आहे। आता आम्हाला अतिशय सुखरूप आणि व्यवस्थित घरी आलेलो आहे, सर्व आनंदी आहे आणि खुशाल आहे। शिंदे साहेबांमुळे हे शक्य झालेलं आहे। हे सगळे कुटुंबातलीच सगळे जण, हे 19 जण काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते, मात्र एका घटनेनं या सगळ्यांचा जीव वाचला, यामुळे त्यांनी देवाचे आभार मानलेत। कॅमेरा पर्सन बबन सत्तिगिरीसह सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।